dear students, welcome to all of you. We are learning the second lesson of mathematics part first. Okay, that is parallel lines. Okay, last video मध्ये जर बघितलं असेल तर आपण दोन थेरम मेनली बघितले. त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल थेरम ॲज वेल ॲज अल्टरनेट अँगल थेरम. त्यामध्ये काय सांगितलेलं की टू लाईन्स आर पॅरलल, alternate angles are equal and if two lines are parallel, corresponding angles are equal. आता जो नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. आता प्रॉपर्टीज कोणत्या ज्या आपण तीन थेरम पाहिलेल्या त्या म्हणजे थोडक्यात इंटरनल अँगल्स आर सप्लिमेंटरी, alternate angles are equal and corresponding angles are also equal if two lines are parallel. Okay, let's see काय प्रॉपर्टी आहे बघा. थेरम काय दिला, the sum of measures of all angle of triangle is 180 degree. Okay, काय सांगितलं त्यांनी, the sum of measures of all angles of triangle is 180 degree. आपण भरपूर यूज करा म्हणजे समजा अँगलच्या ऑल अँगलचे ऍडिशन किती येते, ट्रायंगलच्या ऑल अँगलचे ऍडिशन 180 येते ते आपण पाहिले, पण ते आपल्याला प्रूव्ह करायचं. मग समजा काय सांगितलं, the sum of measures of all angle of triangle is 180. मग कोणताही एक ट्रायंगल घ्या. ओके, सपोज in figure we take any triangle, suppose triangle ABC. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सम ऑफ, आता गिवन मध्ये काय ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. सो गिवन मध्ये काय बघा, ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. ओके, मग कोणताही टाइप असू शकतो, मग इक्विलॅटरल ट्रायंगल असू दे, आयसोस्केल असू दे, ॲक्युटँगल असू दे किंवा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल असू दे, डझंट मॅटर. ओके, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स म्हणजे टोटल अँगल्स किती, 3 अँगल्स, त्यांचे ऍडिशन किती प्रूव्ह करायचे. मग टू प्रूव्ह मध्ये काय ना, अँगल ABC प्लस अँगल BCA प्लस अँगल BAC is equal to 180 degree. थोडक्यात अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C आपल्याला काय किती प्रूव्ह करायचं आहे, is equal to 180 degree. ओके, विदाउट कन्स्ट्रक्शन इट इज नॉट पॉसिबल टू प्रूव्ह. मग काय करायचं बघा, या BC ला, या बेस BC आहे त्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची, पण ती कशी, कुठूनही नाही म्हणजे इथून किंवा वरून नाही, तर ती बरोबर ती A मधून पास झाली पाहिजे. म्हणजे ओके, यामध्ये फिगर मध्ये येताना काय दिलं बघा, PQ. ओके, काय ड्रॉ केलं बघा, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण BC ला लाईन PQ पॅरलल ड्रॉ केली, पण ती कशी, PAQ म्हणजे A पॉइंट मधून पास होणार. म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शन मध्ये कसं दिले, ड्रॉ अ पॅरलल लाईन टू सेट BC. ओके, टू सेट BC. ओके, अँड पासिंग थ्रू ॲट पॉइंट A, पासिंग थ्रू ॲट पॉइंट A सच दॅट P', A', Q. ओके, क्लियर आहे. आता प्रूफ मध्ये येऊ. आता पहिल्या वेळी PQ पॅरलल BC कन्स्ट्रक्शन केले. ओके, लाईन PQ पॅरलल सेट BC. ओके, आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यायची, AB इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, आता सो when two lines are parallel, alternate angles are equal and corresponding angles are equal. इथं corresponding pair form होत नाही, इथं alternate angle होतो. म्हणजे अँगल PAB चा alternate angle कोणता येणार आहे, ABC. म्हणजे दोन अँगल काय येणार, एकमेकांना इक्वल येणार. therefore काय होणार, therefore अँगल PAB किंवा अँगल पहिला ABC घ्या, काय प्रॉब्लेम नाही. अँगल ABC इज इक्वल टू अँगल PAB. रिझन काय ना, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. ओके, आताच्या कंडिशनला आपण कोणता ट्रान्सव्हर्सल घेतलेला, AB ट्रान्सव्हर्सल घेतलेला. आता ट्रान्सव्हर्सल चेंज करायची आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यायची, AC घ्यायची. बाकी PQ आणि BC पॅरलल तेच राहील. ओके, फिगर मध्ये बुक मध्ये तुम्हाला प्रूफ सगळं दिले. ओके, मग यामध्ये काय होणार बघा, ही ट्रान्सव्हर्सल घेतली की अँगल QAC चा अल्टरनेट अँगल कोणता येणार, ACB. कोणता येणार, अँगल ACB. देअरफॉर काय होणार, अँगल ACB इज इक्वल टू अँगल QAC. रिझन तेच येणार. ओके, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ओके, आता काय करायचं, आपल्याला ऍडिशन पाहिजे बघा, ABC प्लस ACB किंवा BAC
ACB किंवा BCA दोन्ही. ओके, याची ऍडिशन पाहिजे म्हणजे आपण काय करू, पहिला ऍड इक्वेशन 1 एंटर करू. म्हणजेच काय होणार, लेफ्ट साइड ऍडिशन, राइट साइड ऍडिशन. दॅट इज ऍड इक्वेशन 1 and 2. ओके, म्हणजेच काय होणार बघा, अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC. ओके, क्लिअर आहे. आता बघा, आपल्याला ABC मिळालं, BCA म्हणजे ACB आहे. मग आपल्याला कोणता अँगल कमी पडतो इथं, लेफ्टला BAC. मग दोन्ही साईडला सेम अँगल ऍड करू. म्हणजेच काय होणार बघा, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल, कोणता अँगल ऍड करायचा आहे, BAC प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC. पुढे रिझन देऊ शकता, ऍडिंग अँगल BAC बोथ साइड. ओके, आता आपल्याला लेफ्ट साइड तर मिळाली. ओके, लेफ्ट साइड मिळाली, तो हे इज इक्वल टू थोडंसं इकडे घेतो. ओके, बघा अँगल QAC आणि अँगल BAC ची ऍडिशन किती होते, QAC आणि BAC मिळून कोणता अँगल तयार होतो बघा, अँगल QAC म्हणजे हा झाला प्लस अँगल BAC म्हणजे हा अँगल घ्या पूर्ण, म्हणजे हा अँगल कोणता तयार होणार आहे, QAB किंवा BAQ म्हणलं तरी चालेल. म्हणजेच अँगल PAB ॲज इट इज राहील प्लस अँगल BAQ, अँगल BAQ. ओके, या दोन्हीची ऍडिशन किती आली, अँगल BAQ. ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ अँगल्स. ओके, सो बट अँगल PAB आणि हा अँगल BAQ दे आर लिनियर पेअर, एकाच लाईनवर आहेत, PAB and BAQ. मग लिनियर पेअर अँगलची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. पुढे रिझन येऊ शकता, अँगल्स इन लिनियर पेअर किंवा लिनियर पेअर अँगल म्हणलं तरी चालेल, लिनियर पेअर. ओके, this way we have to use by using properties of parallel lines we prove that the sum of measures of all angle of triangle is 180 degree. फक्त एकच प्रॉपर्टी यूज केली म्हणजे कोणती, अल्टरनेट अँगलची. ओके, हे दोन अँगल पहिला इक्वल, त्यानंतर हे दोन अँगल इक्वल, या दोन्हीमध्ये हा कॉमन अँगल आपण ऍड केला BAC आणि BAC. त्यामुळे आपली लेफ्ट साइड मिळाली ABC प्लस BCA प्लस BAC इज इक्वल टू, आणि या साईडला राईट साईडला 180 कसं आलं ते दाखवलं. पहिले या दोन अँगलची ऍडिशन केली, मिळाला अँगल BAQ. त्यानंतर त्या दोन्ही अँगल लिनियर पेअर असल्यामुळे त्याची ऍडिशन किती येणार आहे, 180 डिग्री. ओके, लेट्स सी नेक्स्ट वन. आता पण जे आपण बघितलं त्यावेळी काय होतं, त्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला, इफ two lines are parallel then काय होतं बघा, पहिला काय होता, interlineals are supplementary, interior angles are supplementary. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो, interlineals are supplementary. त्यानंतर if two lines are parallel then alternate angles, a pair of alternate angles are equal. ओके, आणि तिसरी कंडिशन होती, if two lines are parallel then corresponding angles are also equal. ओके, म्हणजे यावेळी तुम्हाला दिलेलं काय असायचं, लाइन्स पॅरलल दिलेल्या, लाइन्स काय दिलेल्या, पॅरलल दिलेल्या, त्याला आपण थेरम्स नाव दिलं. ओके, दॅट इज इंटरलाइनल थेरम, अल्टरलाइनल थेरम आणि करस्पॉन्डिंग अँगल थेरम. ओके, आता याचा आपण उलट जायचं. उलट म्हणजे काय, इथं तुम्हाला हे दिलेलं, ओके, हे काय तिथं गिवन होतं आणि हे काय दिलेलं तुम्हाला टू प्रूव्ह करायचं होतं. ओके, आता उलट म्हणजेच काय, थोडक्यात कॉन्व्हर्स घ्यायचं. म्हणजे तुम्हाला आता काय दिलेलं असणार आहे, हे तुम्हाला गिवन दिलेलं असणार आहे. ओके, काय दिलेलं असणार आहे, गिवन, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह मध्ये काय येणार, लाईन्स आर पॅरलल, आणि याला काय नाव दिले, याला थेरम नाही दिलं, ज्यावेळी पॅरलल लाईन्स गिवन दिलेल्या आणि प्रूव्ह करायचं होत्या अँगल्स बद्दल. पण आता उलट आहे, म्हणजे तुम्हाला हे गिवन दिले आणि प्रूव्ह काय करायचंय ते, या लाईन्स पॅरलल, याला आपण काय म्हणणार आहे, टेस्ट. ओके, याला काय म्हणणार आहे आपण, टेस्ट, जे आपण लर्न करायचं अजून. ओके, कारण की काय सांगितलं आधीच, कारण की मुलं भरपूर वेळा कन्फ्युजन होतं की थेरम कोणता आणि
टेस्ट होतं. थेरम मध्ये काय दिलेलं असणार आहे, लाईन्स पॅरलल दिलेल्या असणार आहे आणि आपल्याला ते इंटरलँगल सप्लिमेंटरी अल्टरनेट अँगल्स इक्वल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल ते प्रूव्ह करायचं आहे. पण आता जे काय नंतर या आता जो काय पॉईंट आपण स्टार्ट करणार आहे त्यामध्ये उलट असणार, म्हणजे उलट म्हणजे हे दिलेलं असणार आहे तुम्हाला, इंटरलँगल्स आर सप्लिमेंटरी अल्टरनेट अँगल्स आर इक्वल करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. देन आपल्याला काय प्रूव्ह करायचे, त्या दोन लाईन्स काय प्रूव्ह करायचे, लाईन्स आर पॅरलल. ओके, थेरम मध्ये लाईन्स पॅरलल असतात आणि टेस्ट मध्ये लाईन्स प्रूव्ह करायचे असतात. ओके, बघू आपण काय सांगितलं यामध्ये, हे थोडंच तेवढं लक्षात ठेवा, बाकी काय म्हणजे जास्त आवड नाही यामध्ये. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ओके, आता मी ते काय बाकीचं स्टेटमेंट रीड करत नाही, डायरेक्ट आपण स्टेटमेंट थेरम स्टार्ट करू. दॅट इज इंटेरियर अँगल टेस्ट. ओके, काय करायचं आपल्याला की इंटरनल अँगल्स टेस्ट बघायचं. काय सांगितलं बघा थेरम मध्ये, आता इंटरनल अँगल टेस्ट मध्ये काय सांगितलं, इफ द इंटरनल अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. ओके, काय सांगितलं बघा, इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे काय थोडक्यात मिनिंग, इंटरनल अँगल्स फॉर्म होतात कोणामुळे, ट्रान्सव्हर्सल मुळे, आणि कोणत्या दोन डिस्टिंक्ट मीन्स डिफरंट लाईन्स मुळे. ओके, देन टू लाईन्स आर पॅरलल. मग आपल्याला काय प्रूव्ह करायचे, त्या दोन लाईन्स काय करायचे, पॅरलल प्रूव्ह करायचे. आता गिवन मध्ये बघू काय सांगितलं बघा, इफ द इंटरनल अँगल्स फॉर्म बाय टू डिस्टिंक्ट लाईन्स, म्हणजे ही एक सेपरेट लाईन आणि ही एक सेपरेट लाईन, म्हणजे समजा लाईन ए बी लाईन सी डी या दोन डिफरंट लाईन आहेत आणि ट्रान्सव्हर्सल मुळे, ओके, या ट्रान्सव्हर्सल मुळे म्हणजे कोणती ट्रान्सव्हर्सल, एक्स वाय ट्रान्सव्हर्सल मुळे इथे जे इंटरनल अँगल फॉर्म झाले ते काय आहेत, सप्लिमेंटरी. बघा काय काय इथे गिवन मध्ये, गिवन लाईन एक्स वाय इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी. त्याचप्रमाणे या दोन लाईन काय सांगितले मी एक्स्ट्रा लिहितो यामध्ये, टू डिस्टिंक्ट लाईन म्हणजे डिफरंट आहे, म्हणजे लाईन ही इम्पॉर्टंट लाईन, बघा मी कलर चॉक लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाईन ए बी अँड लाईन सी डी आर डिफरंट, ओके. नेक्स्ट वन काय प्रूव्ह करायचं बघू आपल्याला, टू प्रूव्ह. देन काय सांगितलं बघा, देन देअर टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे या दोन लाईन आपल्याला काय प्रूव्ह करायच्या, पॅरलल, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. ओके, बघू आता आपण जे काय प्रूव्ह करायचं आहे, ओके, हे जे काय प्रूव्ह असेल ते आपल्याला इनडायरेक्ट मेथडने जायचं आहे. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय करतो आपण, जे काय आपल्याला प्रूव्ह करायचं, जे काय आपल्याला प्रूव्ह करायचं ते आपण काय समजतो, रॉंग. ओके, रॉंग म्हणजेच अपोजिट, थोडक्यात अपोजिट घ्यायचं या कंडिशन मध्ये. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी प्रूव्ह करायचं, आपण काय म्हणायचं, लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरललच आहे. ओके, म्हणजे काय आहे ना बघा यामध्ये, जे थोडक्यात जे थेरी पार्ट्स आहे त्यामध्ये, वी आर गोइंग टू गिव्ह अँड इनडायरेक्ट. लेट अस सपोज दॅट स्टेटमेंट टू बी प्रूव्ड इज रॉंग, म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे ते आपण रॉंग समजायचं. ओके, हे काय समजायचं, रॉंग समजू आपण तात्पुरतं. बघू, दॅट इज वी अस्युम दॅट, आता जर समजा या लाईन ए बी आणि लाईन सी डी च्या अपोजिट म्हणजे रॉंग समजलं, म्हणजे लाईन ए बी आणि लाईन पॅरलल लाईन सी डी रॉंग म्हणजे काय होणार, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलल. आपण काय अज्युम केलं, लाईन ए बी आणि लाईन सी डी आर नॉट पॅरलल. प्रूव्ह काय करायचं होतं, पॅरलल प्रूव्ह करायचं होतं, पण त्याच्या आपण ते रॉंग समजलं. रॉंग समजलं म्हणजे याच्या करेक्ट अपोजिट काय ना, नॉट पॅरलल, पॅरललच्या अपोजिट नॉन पॅरलल. ओके, म्हणजे आपण अज्युम केलं लाईन ए बी आणि लाईन सी डी आर नॉट पॅरलल. आता नॉट पॅरलल, पॅरलल म्हणजे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, आणि नॉट पॅरलल म्हणजे दे आर इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे थोडक्यात या दोन लाईन एकमेकांना काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार. याच्यामुळे आपण जस्ट अज्युम केल्यामुळे, म्हणजे जस्ट आपण दुसरी फिगर जर ड्रॉ केली तर काय होईल बघा, ही ट्रान्सफॉर्मेशन तुमची एक्स वाय ॲज इट इज राहील. ही लाईन ए बी, ही लाईन ए बी, ही दुसरी लाईन कुठली आपली बघा, सी डी.
बी कडे थोडा अलीकडे घेतो आणि ही जी का लाईन तुमची सी डी आहे दुसरी, समजा ती इंटरसेक्ट होते ऍट पॉइंट टी. ओके, इंटरसेक्ट होते ऍट पॉइंट टी. इथे पी आणि क्यू राहिले. ओके, सो ॲज इट इज. फक्त काय घेतलं आपण, ॲझ्युम केल्यामुळे दे आर नॉट पॅरलल, त्यामुळे ते दोघे एकमेकांना काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. ओके, सो आता इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे कोणती फिगर फॉर्म झाली, ट्रायंगल. आणि आता जस्ट आपण प्रूफ बघितलेलं की सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता काय दिलं बघा, सो देअर ट्रायंगल पी क्यू टी इज फॉर्म. ओके, सो यामध्ये सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. आता बघू, अँगल टी पी क्यू, अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी प्लस अँगल पी टी क्यू is equal to 180 degree. रिझन काय येणार आहे, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. पण या अँगल पी ची आणि या अँगल क्यू ची ऍडिशन किती घेतली बघा. ओके, सॉरी इथे गिवन मध्ये राहिलं बघा. द इंटरलाइनर्स फॉर्म बाय ट्रान्सफर्स ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे इथे आपल्याला कोणते दोन अँगल सप्लिमेंटरी दिले बघा, अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 180 डिग्री दिले. ओके, बघू आपण. मग आता अँगल, थोडक्यात अँगल पी आणि अँगल क्यू ची ऍडिशन किती आहे, 180. म्हणजे या दोन्हीच्या अँगलची ऍडिशन किती येणार, 180. therefore 180 डिग्री प्लस अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, प्लस 180 तिकडे गेला मायनस होणार. therefore अँगल पी टी क्यू 180 डिग्री मायनस 180 डिग्री. therefore अँगल पी टी क्यू is equal to 0 डिग्री. ओके, अँगल PTQ is equal to 0 डिग्री. आता 0 डिग्री कधी फॉर्म होतो बघा. आता हा अँगल 90 असेल. ओके, मग असा कमी कमी होत जाणार. ओके, आणि ज्यावेळी एकमेकांच्या या लाईन येणार त्यावेळी इथं जो काय अँगल मिळणार या दोन लाईनचा, जे दोन्ही लाईन एकत्र येणार त्यावेळी इथं 0 अँगल फॉर्म होणार. म्हणजे थोडक्यात अशा होत्या ते डिफरंट होता, हा चॉप आणि हा चॉप डिफरंट होता. ओके, ज्यावेळी अँगल फॉर्म होत गेला 0 डिग्री पर्यंत त्यावेळी या दोन्ही लाईन एकमेकांच्या झाल्या, म्हणजे नॉट सेपरेट झाल्या. ओके, म्हणजे या सेपरेट झाल्या का डिफरंट झाल्या, एकच झाल्या. त्यामुळे याचा मिनिंग काय होतो, लाईन देअरफॉर याचं कन्क्लुजन काय होतं, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट डिफरंट. ओके, आता बघा Q1 मध्ये काय दिले, लाईन ए बी आणि लाईन सी डी आर डिफरंट. आणि हे ॲझ्युम केल्यामुळे, ओके, फक्त हे ॲझ्युम केल्यामुळे हे काय झालं, लाईन ए बी आणि लाईन सी डी आर नॉट डिफरंट. असं कधी होणार आहे का की सेम दोन लाईन एकदा डिफरंट असणार आणि एकदा सेम असणार, नॉट डिफरंट असणार, ते रॉंग आहे. म्हणजे हे जे काय हे करेक्टच आहे, हे दिलेलं असतं ते करेक्ट असतं, गिवन असतं ते. ओके, त्यामुळे दोन ऑप्शन पैकी हे करेक्ट आहे, म्हणजे ऑब्विसली हा ऑप्शन त्याला रॉंग झाला. ओके, म्हणजे लाईन ए बी आणि लाईन सी डी आर नॉट डिफरंट. हे दोन्ही एकमेकांना कॉन्ट्रडिक्ट आहे, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आहे. मग हे रॉंग आहे. हे रॉंग कशावरून, हे सगळं लिहिलेलं रॉंग झालं. हे कशावरून लिहिलं, या स्टेटमेंटवरून, म्हणजे हे पण ऑटोमॅटिकली रॉंग झालं. मग आपण केलेलं अझम्पशन जर रॉंग असेल तर दिलेलं अझम्पशन जे काय प्रूव्ह करायचं ते काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. बघू आपण त्यामध्ये काय काय सांगितलंय. The sum of the two angles of triangle is 180, but the sum of the three angles is 180. So angle PTQ is equal to 0 degree. आपण दाखवलं. ओके, बॅक साइडला काय दिलं बघा त्यानंतर. Therefore line PT, ओके, लाईन PT म्हणजेच लाईन AB, ओके, and line QT म्हणजेच लाईन CD. ओके, काय सांगितलं, लाईन PT and line QT means line AB and line CD are not distinct. Distinct means different lines. Okay, but we are given that काय दिले बघा, line AB and line CD are different or distinct lines. So they are contradictory to each other. Okay, so we are at a contradictory. Therefore, our assumption is wrong. काय होता assumption, line AB and line CD are not parallel. Our assumption is wrong. Hence, line AB and line CD are parallel. त्यामुळे आपला assumption wrong झालं. त्यामुळे काय असणार आहे, correct झालं. Therefore, thus it proves that the interliners formed by transversal are supplementary. Then the lines are parallel. थोडक्यात ज्यावेळी इंटरलाइनरची ऍडिशन 180 येते त्यावेळी ऑटोमॅटिकली या दोन लाईन काय असणार आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. अदरवाइज बाकी काय वेगळं नसणार आहे यामध्ये. ओके, क्लिअर आहे. म्हणजे आज आपण मेन दोन थेरम बघितले. त्यामध्ये कोणता होता बघा, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि त्यानंतर
टेस्ट ऑफ पॅरलोग्राम मध्ये पहिली टेस्ट बघितली ती म्हणजे इंटेरियर अँगल्स टेस्ट. त्यामध्ये काय सांगितलंय, इफ द इंटरनल अँगल्स फॉर्म बाय वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल दे आर सप्लिमेंटरी. ओके, दे आर सप्लिमेंटरी म्हणजे ऍडिशन त्याची किती असणार आहे 180 डिग्री. देन दोज टू लाईन्स आर ऑल्सो पॅरलल टू इच अदर. ओके, इंटरनल अँगल थेरम मध्ये काय होतं थोडक्यात फरक सांगतो बघा दोन्हीचा म्हणजे लक्षात येईल. कारण की काही वेळेला हेच कन्फ्युजन तुमच्या डोक्यात येतं सारखं राहतं. त्यामुळे थेरम मध्ये काय सांगितलं बघा, इंटेरियर अँगल थेरम मध्ये काय सांगितलेलं, इफ टू लाईन्स शॉर्ट मध्ये लिहितो, इफ टू लाईन्स आर पॅरलल. ओके, देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटरनल अँगल्स आर सप्लिमेंटरी. पण टेस्ट मध्ये काय सांगितलं तुम्हाला आता उलट म्हणजे याचा कॉन्व्हर्स म्हणजे इफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, देन two lines are parallel. Okay, two lines are parallel. Okay, this will be how to complete it. Okay, या दोन्ही मधला फरक काय समजला, यामध्ये टू लाईन्स पॅरलल असं ते दिलेलं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं टेस्ट मध्ये. तसाच फरक पुढच्या दोन थेरम मध्ये असेल, अल्टरनेट अँगल टेस्ट अँड करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. अजून 2-3 करोलरी आपल्याला यामध्ये बघायचे, ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघणार व्हिडिओ मध्ये. सो आज आपण इथे थांबतोय. होमवर्क मध्ये काय करायचे बघा, हे जे काही दोन थेरम्स आहेत, यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स आणि इंटरनल अँगल टेस्ट, हे तेवढं फक्त नोटबुक मध्ये लिहून काढायचं. बाकी काय होमवर्क नसेल. थँक्यू.